हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा ए सी सर्किट्स बघत आहोत. या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण रेजिस्टर इन ए सी सर्किट बघितलेलं आहे. आत्ताच्या लेक्चरला आपल्याला कॅपॅसिटर आणि इंडक्टर इन ए सी सर्किट्स बघायचं आहे. त्याच्या अगोदर बघा, जसं की डी सी सप्लायमध्ये रेजिस्टर असतो, राईट, आणि त्याच्या अपोजिशनला म्हणजे रेजिस्टरने केलेल्या अपोजिशनला काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स म्हणतो. ही एक टर्म लक्षात ठेवा व्यवस्थित. रेजिस्टन्स म्हणतो. डी सी सप्लायमध्ये जो रेजिस्टर किंवा अपोजिशन असतं त्या अपोजिशनला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स. आणि तो कशामध्ये मोजतो आपण? इन ओहम्स लॉमध्ये मोजतो किंवा ओहम्समध्ये मोजतो. ठीक आहे. तसंच ए सीमध्ये जे अपोजिशन असेल, म्हणजे ए सीमध्ये सुद्धा काय असेल? एक रेजिस्टर असेल, बरोबर? रेजिस्टर असेल किंवा अपोजिशन असेल. ठीक आहे. त्या अपोजिशनला म्हटलं जातं रिॲक्टन्स. काय म्हटलं जातं? रिॲक्टन्स. रिॲक्टन्स. आणि तो सुद्धा कशात मोजतात? ओहम्समध्ये मोजतात. लक्षात घ्या, ही टर्म खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. बघा, डी सी सप्लायमध्ये जे अपोजिशन, रेजिस्टर म्हणजे फक्त रेजिस्टर अपोजिशन करतो का? नाही करत. ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी कॉपरची वायर जरी घेतली तर त्यालाही स्मॉल अमाऊंट ऑफ रेजिस्टर असतो. म्हणजे तो रेजिस्टर आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये काय आहे? अपोजिशन हा गुण आहे. अपोजिशन म्हणजेच थोडक्यात काय? रेजिस्टन्स. हे लक्षात घ्या, किंवा रेजिस्टरची ती एक ॲबिलिटी आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय अपोजिशन असेल डी सीमध्ये त्याला म्हटलं जातं रेजिस्टन्स. आणि ए सीमध्ये जे अपोजिशन असेल, अपोजिशन कशाला? करंटला. हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याला तुम्ही म्हणतात, ए सीमधल्या अपोजिशनला म्हणतात रिॲक्टन्स. आणि हे दोघे पण कशात मोजतात? ओहम्समध्ये मोजतात. ही एकदम शॉर्ट नोट अगदी चांगली डोक्यामध्ये घालून घ्या. ठीक आहे. आता बघा, आता समजा आपण बघतोय कॅपॅसिटर इन ए सी सर्किट. मग कॅपॅसिटर जो असेल त्याला आपण सी म्हणतो, राईट? कॅपॅसिटर. तर हा जो काही कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटरसुद्धा सर्किटमध्ये अपोजिशन करत असेल, बरोबर? मग कॅपॅसिटरने केलेल्या अपोजिशनला म्हटलं जातं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, हे लक्षात घ्या. मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय? तर कॅपॅसिटरने केलेलं अपोजिशन. ठीक आहे. मग त्यालाच शॉर्टमध्ये म्हटलं जातं एक्स सी. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तसंच इंडक्टरने जर अपोजिशन केलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ही बेसिक गोष्ट समजून घ्या. आता जो काही कॅपॅसिटर असतो किंवा कॅपॅसिटरने केलेले अपोजिशन जे आहे, तो जो काही एक्स सी आहे, कॅपॅसिटरने केलेलं अपोजिशन जे आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे बघा, 1/2πfc. आता या फॉर्म्युल्याकडनं बघून आपल्याला काय समजतं आहे की बघा, इथे एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, सी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे. कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स इन फॅरेडेजमध्ये असेल काहीतरी. ठीक आहे. आणि हे सगळं ज्याचं ॲन्सर येणार आहे ते कशात मोजणार आपण? अपोजिशन इन ओहम्स. ठीक आहे. याच्यावरनं आपण काय सांगू शकतो की एक्स सी म्हणजेच काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किंवा रिॲक्टन्स जो असेल कॅपॅसिटरने अपोजिशन ज्याला आपण म्हणूयात, तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय आहे? फ्रिक्वेन्सी. तसंच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे द कॅपॅसिटर व्हॅल्यू. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फ्रिक्वेन्सी आणि तुमचा कॅपॅसिटन्स आहे किंवा कॅपॅसिटर आहे, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर आहे, यांची जर व्हॅल्यू इन्क्रीज केली, काय? इन्क्रीज केली, आपण वाढवली, तर काय होईल बघा? या फॉर्म्युल्यामध्ये बघा, मी कॅपॅसिटरची व्हॅल्यू वाढवली, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू वाढवली, तो कोण कमी होईल रे? तर तुमचा एक्स सी कमी होईल. कारण का? एक्स सी आणि कॅपॅसिटर आणि फ्रिक्वेन्सी हे कसे आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर जर तुम्ही इन्क्रीज केले तर काय डिक्रीज होईल रे? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे हा जो काही कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे हा कुणावर डिपेंड आहे? तर त्या ए सी सर्किटच्या, आपण ए सी सर्किट बघतो आहे त्याच्यामुळे ए सी सर्किटमध्ये, आणि कारण बेसिक आहे ए सी सर्किटला तुमच्या फ्रिक्वेन्सी असते, डी सीला मात्र फ्रिक्वेन्सीच नसते. म्हणजेच जो काही एक्स सी असणार आहे हा एक्स सी तुमचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए सी फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटरची जी काय व्हॅल्यू असेल त्या कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूबरोबर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो.
मग तो जर कमी करायचा असेल, म्हणजेच काय, कॅपॅसिटरचं जर अपोजिशन आपल्याला कमी करायचं असेल तर काय करायला लागेल, तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू वाढवायला लागेल किंवा फ्रिक्वेन्सीसुद्धा तुम्हाला काय करायला लागेल, वाढवावी लागेल. आणि तर काय होईल, तुमचा कॅपॅसिटरचं जे अपोजिशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, तो काय होईल, कमी. समजलं आहे. याच्या उलट आपण काय म्हणू शकतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा डिपेंड आहे कोणावर, फ्रिक्वेन्सीवर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवर. समजले सगळ्यांना, एकदम बेसिक. परत एकदा सांगतो, कॅपॅसिटर जो अपोजिशन करतो त्याला म्हटलं जातं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, बरोबर. हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर ऑफ व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर या दोन गोष्टींवर डिपेंड असतं. कारण का, त्याच्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला असं समजतं की कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर ही कशा आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटन्स जर इन्क्रीज केला तर काय होईल, तुमचा XC म्हणजेच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीज होऊ शकतो किंवा तो कशावर डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटन्सवर डिपेंड आहे. समजलं आहे सगळ्यांना. आता बघा, या ठिकाणी दोन डायग्राम दाखवलेले आहेत. सगळ्यात अगोदर कॅपॅसिटर इन DC, कॅपॅसिटर इन AC. ठीक आहे, ह्या दोन डायग्राम समजून घेऊयात आपण. तर कॅपॅसिटर इन DCमध्ये जर बघितलं तुम्ही तर कॅपॅसिटर बघा, प्लसला जोडला मायनसला जोडला, या ठिकाणी तुम्ही प्लस मायनसला जर जोडला तर या ठिकाणी बल्ब आहे, बल्बवर काय परिणाम होतो आहे तो बघूयात आपण. ठीक आहे, बघा इथेही ॲक्ट ॲज अ ओपन स्विच असं दाखवलं आहे. का दाखवलं आहे, तर सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह टर्मिनलला तुम्ही ही प्लेट जोडली, निगेटिव्ह टर्मिनलला ही प्लेट जोडलेली असेल असं आपण गृहीत धरूयात थ्रू द बल्ब. ठीक आहे, सगळ्यात अगोदर कॅपॅसिटर तुमचा काय होईल, चार्जिंग व्हायला सुरुवात होईल. चार्जिंग झाल्याच्या नंतर बघा, कॅपॅसिटर तुमचा फुल चार्जिंग झाला म्हणजे सगळ्यात अगोदर तुमचा बल्ब काय होईल, ठराविक काळापुरता. कारण का, कॅपॅसिटर चार्जिंग होतो आहे म्हणजे काय, याच्यातून करंट फ्लो होतो, राईट. करंट फ्लो झाला, तुमचा बल्ब काय होईल, ग्लो होईल. कुठपर्यंत ग्लो होईल, जोपर्यंत कॅपॅसिटर तुमचा चार्ज होत नाही तोपर्यंत. एकदा का तुमचा कॅपॅसिटर चार्ज झाला की काय होईल, तो सप्लाय बंद करेल. करंट घेईल का तो स्वतः, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंट घेईल का, नाही. कारण का, तो स्वतः चार्ज झाला आहे. जर तो स्वतः फुल चार्ज झाला की तो काय करेल, आता कोणताही करंट मात्र पुढे पास करणार नाही. त्याच्यामुळे तुमचा बल्ब काय असेल, बंद किंवा नो लाईट आपण असं म्हणूया त्याला. काय झाला, बल्ब तुमचा बंद. म्हणजेच काय, तो काय झाला, ओपन सर्किट म्हणून त्याने काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. म्हणजे हायलाइटेड पॉईंट सांगायचं झाला तर तो काय करतो, DCला ब्लॉक करतो. म्हणजे DC पास करतो का, एकदा चार्जिंग झाल्यावर नाही करत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, एक हायलाइटेड पॉईंट किंवा एक महत्त्वाचा नोट आपण असं म्हणू शकतो की काय आहे, तर DCला कॅपॅसिटर काय करतो, अपोज करतो, ब्लॉक करतो. समजलं आहे. आता दुसरी डायग्राम बघा. दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला बल्ब दिसतोय, AC सप्लाय दिसतोय, कॅपॅसिटर दिसतोय. डायग्राममध्ये तुम्हाला सगळं दिसतंय. पण या ठिकाणी बघा, AC सप्लाय सगळ्यांनी बघितलं आहे तुम्ही, कसा असतो AC सप्लाय. मी थोडंसं या बाजूला काढतो. AC सप्लाय असतो असा. म्हणजे काय, या पॉईंटला तो काय होईल, चार्जिंग, इथे काय होईल, डिस्चार्जिंग, चार्जिंग डिस्चार्जिंग, चार्जिंग डिस्चार्जिंग. म्हणजे 0 to अप डायरेक्शनला तो होईल चार्ज, इकडे काय होईल, डिस्चार्ज. म्हणजे तो कंटिन्युअसली काय होईल, चार्जिंग डिस्चार्जिंग, चार्जिंग डिस्चार्जिंग. म्हणजेच काय, तो कंटिन्युअसली काय करेल, करंट फ्लो करेल या सर्किटमधून. चार्जिंग डिस्चार्जिंग, चार्जिंग झाला, आपण म्हणतो की एकदा फुल चार्ज झाल्यावर तो करंट पास करत नाही, पण इथे डिस्चार्ज व्हायला मार्गच नाही. आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी जरा बघितलं तुम्ही तर तुमचा जो काही बल्ब आहे तो चार्जिंग डिस्चार्जिंग या प्रोसेसने कंटिन्युअसली काय होईल, तुमचा जो काही बल्ब आहे तो ग्लो होईल. या ठिकाणी लाईट काय दिसेल तुम्हाला, लाईट दिसेल, ग्लो होईल. त्याची इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की तो काय करतो, AC पास करतो. ठीक आहे, म्हणजे दुसरी नोट भेटली आपल्याला, तो काय करतो, AC पास. समजले सगळ्यांना. DC ब्लॉक, AC पास, एवढा हायलाइटेड पॉईंट आपल्याला याच्यातून घ्यायचं होतं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण ह्या डायग्राम काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून ते आपण समजून सांगितलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की DCसाठी तो काय होतो, ॲज अ ओपन स्विच म्हणून काम करतो. आणि ACसाठी ॲज अ क्लोज स्विच पास होतो. म्हणजे काय, तर क्लोज स्विच म्हणून काय होतो, ॲक्ट होतो, असं म्हणू शकता. आता त्याच्यानंतर एक व्हेक्टर डायग्राम बघितलेले आहे. व्हेक्टर डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतंय, करंट थोडासा व्होल्टेजपेक्षा पुढे दिसतोय, राईट. करंट हा व्होल्टेजपेक्षा पुढे दिसतोय. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता तिसरा हायलाइटेड पॉईंट
की करंट लीड्स म्हणजे थोडंसं पुढं असणार, लीड केलं त्याने, ठीक आहे, लीड्स व्होल्टेज बाय किती अँगलने, तर 90 डिग्रीने. बघा, करंट लीड्स द व्होल्टेज बाय 90 डिग्री. या डायग्राममध्ये तुम्हाला तेच दिसतं आहे, करंट हा 90 डिग्रीने व्होल्टेजपेक्षा पुढे आहे. समजलं आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा ए सी सर्किटमध्ये वर्क होत असतो. समजलं आहे सगळ्यांना? नक्की. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की या ठिकाणी त्याने डी सीला का पास केलं नाही किंवा ब्लॉक केलं आणि ए सीला पास केलं, तर याचं कारण आहे. बघा इथे त्याचा फॉर्म्युला दिला होता, ठीक आहे. मी परत एकदा फॉर्म्युला काढतो या ठिकाणी शॉर्ट नोटमध्ये, की XC इज इक्वल टू 1/2 पाय FC, राईट. तर या ठिकाणी डी सीला फ्रिक्वेन्सी असते का रे? सांगा मला, डी सीला फ्रिक्वेन्सी असते का? नसते. आपण म्हणतो डी सीला काय असते? 0 फ्रिक्वेन्सी. जर आपण F हा म्हणजे फ्रिक्वेन्सी जर 0 घेतली तर खालचा ॲन्सर काय येईल रे? सगळ्यांचा गुणाकार काय येईल? 0. आणि 1/0चा ॲन्सर काय येत असतं? इन्फिनिटी, राईट. म्हणजे XC तुमचा काय असणार आहे? इन्फिनिटी असणार आहे. इन्फिनिटी म्हणजे काय? तर XC म्हणजेच काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा असणार आहे? इन्फिनिटी म्हणजे काय? खूप जास्त असणार आहे. कोणासाठी? हा डी सीसाठी, ठीक आहे. डी सीसाठी XC कसा आहे? इन्फिनिटी आहे. म्हणजेच तो काय करणार आहे? कॅपॅसिटर डायग्राममध्ये बघा, कॅपॅसिटर काय झाला? इन्फिनिटी. XC काय झाला? इन्फिनाईट झाला म्हणजे काय झालं रे? त्याने काय केलं? संपूर्ण डी सीलाच ब्लॉक करून टाकलं, कारण तो खूप मोठ्या प्रमाणात काय करतो आहे? अपोजिशन करतो आहे. आता जर ए सीसाठी बघितला तर ए सीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ए सीमध्ये काही ना काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. मग ती 50 हर्ट्स असेल, 100 हर्ट्स असेल किंवा काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल, काहीतरी असणार आहे. म्हणजे गुणाकार जास्त येणार आहे आणि जास्त गुणाकार म्हणजे खालचं व्हॅल्यू जी आहे ती जास्त येणार आहे. खालची व्हॅल्यू जास्त म्हणजे XC कसा येणार आहे? कमी येणार आहे. म्हणजेच काय? XC काय असेल? ए सीसाठी कमी असेल. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, याच्यासाठी डी सीसाठी XC कसा आहे? इन्फिनाईट आहे. आणि इथं आपण असं म्हणू ज्याला आयडियल किती असेल? तो 0 असेल. ए सीसाठी XC जो आहे म्हणजे काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा असेल? आयडियली 0. आणि डी सीसाठी आयडियली कसा असेल? इन्फिनाईट. आयडियली तो काय? इन्फिनाईट म्हटलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली इन्फिनाईट असेल का? नसेल. काही ना काहीतरी त्याची व्हॅल्यू असेल, राईट. तसंच प्रॅक्टिकली त्याची काहीतरी अपोजिशन असणार आहे, मात्र आयडियली तो कसा असणार आहे? 0 असणार आहे. कोणासाठी? ए सीसाठी. हे 4 पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? तर कॅपॅसिटर इन ए सी सर्किट, त्याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवलं की तो ए सीला पास करतो, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ॲज अ क्लोज सर्किट किंवा क्लोज स्विच म्हणून तो ॲक्ट होतो. म्हणजेच काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा ए सीसाठी जवळजवळ 0 असतो. जवळजवळ 0 असं म्हटलं आहे मी, फारच 0 असं नाही. म्हणजेच काही स्मॉल अमाऊंट ऑफ अपोजिशन त्याचा असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर जर डी सी बघितला तर डी सीमध्ये तो मात्र डी सीला ब्लॉक करतो, कारण डी सीला फ्रिक्वेन्सी नसते. याप्रमाणे त्याचं उत्तर काय येईल? तर त्याचं जे काय अपोजिशन असणार आहे ते खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तो डी सीला काय करणार आहे? ब्लॉक करणार आहे. म्हणजेच तो काय? ओपन स्विच म्हणून त्या ठिकाणी वर्क करणार आहे. आणि शेवटचं कन्क्ल्युजन काय? तर करंट लीड्स बाय द 90 डिग्री. लीड्स बाय द 90 डिग्री म्हणजे काय? तर व्होल्टेजपेक्षा तुमचा करंट हा कसा आहे? पुढे आहे. किती डिग्रीने? 90 डिग्री. समजलं आहे? हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. अजून एक या टॉपिकमधला महत्त्वाचा पॉईंट असा की XC इज इक्वल टू 1/2 पाय FC हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. या फॉर्म्युल्यावर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली जाईल, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिली जाईल आणि सांगितलं जाईल अपोजिशन ऑफ कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कॅल्क्युलेट करा. काही पण सांगितलं जाईल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दिला जाईल, कॅपॅसिटर दिला जाईल आणि सांगितलं जाईल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा. त्याच्यामुळे हा फॉर्म्युला तुम्हाला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. इव्हन फिजिक्ससाठी सुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक या चॅप्टरमधला, त्याचं नाव आहे इंडक्टर इन ए सी सर्किट. आता इंडक्टर कसा वर्क होतो आहे बघा ए सी सर्किटमध्ये. त्यासाठी आपण काय करूयात? डायग्राम पुन्हा एकदा बघूयात. डायग्राममध्ये काय दिसतं आहे तुम्हाला? आता इंडक्टरने अपोजिशन जर केलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. शब्द लक्षात ठेवा. काय? इंडक्टिव्ह. जसं तिकडे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स होता तसं इकडे काय?
इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. समजलं आहे? तर याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय त्या आणि तो कशाने दर्शवतात? एक्सेलने दर्शवतात. ठीक आहे. आता बघा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा ए सीसाठी कसा असेल आणि डी सीसाठी कसा असेल. तर बघा इथे जर बघितलं तर डी सीमध्ये जर बघितलं तुम्ही तर डी सीमध्ये इंडक्टर हा एक वायर म्हणून ॲक्ट होतो, ॲज अ एक वायर म्हणून. आणि वायर म्हणून ते ॲक्ट झाल्यामुळे तो सगळा करंट काय करतो? पास करतो. म्हणजेच काय इथे तो डी सीला काय करतो? पास करतो. हायलाइटेड पॉईंट आपण लिहून घेऊया. डी सीला काय केलं त्याने बरे? पास केलं. कारण त्या ठिकाणी कोणताही अपोजिशन त्या ठिकाणी होत नाही. याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्सएल जो असणार आहे तो काय असणार आहे? 0. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता इट ॲक्ट ॲज अ, हा कसा होतो? ॲज अ क्लोज स्विच म्हणून काय करतो? वर्क करतो. ठीक आहे. आता दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला बघायला भेटेल काय? बघा दुसऱ्या डायग्राम मात्र मध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की इथे जो काही एक्सेल आहे, इथे तुमचा ए सी सप्लाय आहे. ए सी सप्लाय जर जोडला बल्बला तर तुमचा बल्ब मात्र या ठिकाणी ग्लो होत नाही, या ठिकाणी मात्र होत होता. ठीक आहे. कारण ॲज अ वायर म्हणून तिथं ॲक्ट होत होतं. मात्र इथं जर बघितलं तर बघा एक्सेल जो आहे तो या ठिकाणी खूप जास्त असतो. का असतो ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. या ठिकाणी ए सी सप्लाय ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता तो ए सीला काय करतो? ब्लॉक करतो. त्यामुळे कोणताही करंट पुढं जाऊ शकत नाही. करंट जर पुढे गेला नाही तर तुमचा बल्ब ऑन होणार नाही. ठीक आहे. म्हणजे आपण हायलाइटेड पॉईंट असं लिहू शकतो की ए सी काय करतो? ए सीला हा जो काही इंडक्टर आहे तो काय करतो? ब्लॉक करतो. आणि त्याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो असतो तो कसा असतो? इन्फानाईट असतो. कसा? मी ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. म्हणजेच काय ॲज तो काय होतो? ओपन स्विच म्हणून तो काय करतो? वर्क करतो. आणि शेवटच्या डायग्राममध्ये काय दिसतं आहे तर बघा या ठिकाणी करंट हा कसा आहे? व्होल्टेजपेक्षा मागे आहे. म्हणजे तुम्ही इथं 2 शब्द वापरू शकता. व्होल्टेज लीड बाय द 90 डिग्री. व्होल्टेज पुढे 90 डिग्रीने किंवा करंट हा 90 डिग्रीने त्याच्या मागे आहे. तिकडं आपण काय शब्द वापरला होता की करंट लीड्स द व्होल्टेज. इथं आपण काय म्हणूयात? करंट लॅग द व्होल्टेज. ठीक आहे. करंट लॅग्स द व्होल्टेज किंवा लॅग द व्होल्टेज बाय 90 डिग्री. ठीक आहे. तिकडे करंट लीड आहे, इकडे करंट लॅग आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. हे 3 हायलाइटेड पॉईंट आपण समजून घेतले. आता मगाशी मी म्हटलं की तो डी सीसाठी काय आहे? जो काही इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे तो 0 आहे. आणि ए सीसाठी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कसा? इन्फानाईट. कसं काय बरं हे शक्य आहे? तर त्यासाठी जो काही इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला सांगतो आहे तो सांगतो आहे की 2πfl हा त्याचा काय आहे? इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला. याच्यामध्ये जर बघितलं तर मी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो कोणावर डिपेंड आहे? तर फ्रिक्वेन्सी आणि व्हॅल्यू ऑफ इंडक्टर. तिकडे काय होतं? तो पण होता तसाच. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स होता तो पण काय दाखवत होता की तो कशावर डिपेंड होता? तर फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटर, व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. तर इथे तुम्हाला काय दिसतं आहे? तर फ्रिक्वेन्सी आणि इंडक्टरवर काय आहे? तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिपेंड आहे. बरोबर. मग असं जर असेल तर या ठिकाणी आपण म्हणतो की फ्रिक्वेन्सी डी सीची फ्रिक्वेन्सी काय असते रे? 0 असते. म्हणजेच एक्सेल जर फ्रिक्वेन्सी 0 तर उत्तर काय येणार आहे? या ठिकाणी एक्सेल 0च उत्तर येणार आहे. म्हणजेच काय? अपोजिशनच नाही. एक्सेल म्हणजे काय? तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टरने केलेलं अपोजिशन. उत्तर काय आलं? डी सीसाठी 0 उत्तर आलं. म्हणजेच काय? तर तो डी सीला सहजरित्या पास करणार आहे. म्हणजेच तो क्लोज स्विच म्हणून ॲक्ट होणार आहे. म्हणजे तो डी सीला पास करतो. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा बल्ब काय होणार आहे? ऑन होणार आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवलं की तुम्हाला ए सी ब्लॉक करतो आणि त्याचं जे उत्तर असेल की जो काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असणार आहे तो कसा असणार आहे? इन्फानाईट असणार आहे. त्याचं कारण का? बघा कारण तुमच्या ए सी सप्लायला काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. मग ती काय असणार आहे? 100 हर्ट्स असणार आहे, 50 हर्ट्स असणार आहे, 200 हर्ट्स असणार आहे. काही ना काहीतरी हर्ट्स असणार आहे. ती फ्रिक्वेन्सी 50, 60, 70 अशी काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. फ्रिक्वेन्सी जास्त, इंडक्टरची व्हॅल्यू पण काही ना काहीतरी असणार आहे, हेनरीमध्ये असणार आहे ती. बरोबर. मग ह्याच्यामुळे येणारं जे अपोजिशन आहे ते कसं असणार आहे? त्यांचा गुणाकार कसा असणार आहे? खूप मोठा असणार आहे. आणि म्हणजेच
जर आपण बघितलं आयडियली ते कसं असणार आहे इन्फानाईट, आणि प्रॅक्टिकली मात्र कसं असणार आहे ते ॲज हाय ॲज पॉसिबल. मग ते काहीही असेल पण ते कसं असेल, हाय असेल. म्हणजेच काय, अपोजिशन त्या ठिकाणी कसं असणार आहे, ए सीसाठी जास्त असणार आहे. जर आयडियली आपण विचार केला तर तो इन्फानाईट असणार आहे, प्रॅक्टिकली खूप जास्त असेल. आलं एक लक्षात. आणि जास्त अपोजिशन असल्यामुळे कुणासाठी, ए सी सप्लायसाठी, म्हणून तो ए सीला ब्लॉक करेल, आणि म्हणजेच काय, तर ओपन स्विच म्हणून तो ॲक्ट होईल. म्हणजे तुमचा बल्ब या ठिकाणी ग्लो होणार नाही. आणि शेवटचा पॉईंट तुम्हाला समजून सांगितला की करंट हा कसा आहे, या ठिकाणी लॅग आहे बाय 90 डिग्री. समजलं आहे सगळ्यांना. तर इथे आपण आजच्या लेक्चरला 2 महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत. इंडक्टर इन ए सी सर्किट आणि कॅपॅसिटर इन ए सी सर्किट. या टॉपिकमध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थेरी तर महत्त्वाचे आहेतच, तसंच याच्यावर एक्झाम्पल विचारले जातात. जसे की ही 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. XC = 1/2 पाय FC आणि XL = 2 पाय FL. तर हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्या 2 फॉर्म्युल्यावरनं आपल्याला नेक्स्ट जो टॉपिक होता, महत्त्वाचा टॉपिक आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. प्लस या 2 टॉपिकवरनं तुम्हाला प्रॉब्लेमही विचारले जातात. ठीक आहे. मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काढायला सांगतील, किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायला सांगतील, किंवा फ्रिक्वेन्सी काढायला सांगतील, किंवा काहीही सांगतील काढायला. ठीक आहे. म्हणजेच काय, कोणताही याच्यातली टर्म कॅपॅसिटर किंवा इंडक्टर काहीही कॅल्क्युलेट करायला सांगतील, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तिरकस गुणाकार वगैरे करून तुम्हाला ते व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. समजलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी आपला कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टर म्हणजे RLC, त्याला आपण RLC शॉर्टमध्ये म्हणूयात, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, RLC इन ए सी सर्किट आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे या चॅप्टरमधला, त्याचं नाव आहे इम्पिडन्स, ज्याला असंही झेडने दर्शवतात इम्पिडन्स. आपण याच्यात शॉर्टमध्ये इम्पिडन्स समजून घेतला होता, तर ही आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊया.